हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम अचूक प्रमाणामध्ये 3 किलो चिकन करीची रेसिपी। तर एकदम सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप ही चिकनची ग्रेव्ही कशी बनवायची त्यासाठी ही रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर एका कढईमध्ये इथे मी तुम्हाला चमचा दाखवला आहे, 1 टेबलस्पून घेतला आहे। त्या टेबलस्पूनने 1 चमचा जिरा आणि 1.5 चमचा इथे मी धणे घेतलेले आहेत, कच्चे धणे घेतलेले आहेत। त्याचबरोबर 2 चमचे इथे मी बडीशेप घेतलेली आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवून या तिन्ही इंग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे रोस्ट करून घ्यायचं। या ड्राय मसाल्यांना चांगला असा सुगंध सुटला की लगेचच गॅस मी इथे बंद केलं आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं। जास्त अति रोस्ट नाही करायचं आहे, तसं केलं तर ग्रेव्हीला कडवटपणा येऊ शकतो। धणे जिरे बडीशेप चांगलं भाजून झालं की आता लगेचच मी इथे नारळ रोस्ट करून घेणार आहे। तर इथे सुकलेलं जे नारळ असतं ना त्याची वाटी बघा, तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये। तर अशा इथे 6 वाट्या घ्यायच्या आहेत। या 6 वाट्यांना चांगलं किसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ह्याला रोस्ट करून घ्यायचं। असं केल्याने आपली रोस्टिंगची मेहनत थोडी कमी होते। सुकलेला नारळ चांगला ब्राऊन कलरचा झाला की लगेचच ह्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये इथे मी 8 ते 10 कांदे घेतलेले आहेत। कांद्यांचा सुद्धा मी तुम्हाला साईज दाखवलेली आहे, मीडियम आकाराचे 10 कांदे इथे घ्यायचे आहेत। त्याला सुद्धा व्यवस्थितपणे इथे स्लाइसेसमध्ये कट करून ब्राऊन कलर होईपर्यंत रोस्ट करून घेतलं। इथे मी जे मसाले रोस्ट करते त्याच्यामध्ये मी तुम्हाला अर्ध प्रमाण दाखवत आहे, अर्ध प्रमाण मी करून बाजूला ठेवलेलं आहे। कढईमध्ये 1 चमचाभर तेल तापत ठेवले, त्याच्यामध्ये मी 2 गड्डी लसूण टाकून घेतले सोललेले, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर 2 इंच अद्रकच्या तुकड्यांना बारीक कापून टाकून घेतले आणि 2 टोमॅटोसुद्धा टाकून घेतले यामध्येच मी इथे थोडासा पुदिना टाकून घेतला आहे। पुदिना ऑप्शनल आहे, टाकलं तर चांगलंच आहे, नाही टाकलं तरी चालेल। आणि थोडंसं इथे मी कोथिंबीर टाकून घेतली आणि सर्व मसाल्यांना चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेतलं। मसाले चांगले फ्राय केले की जे खोबरा आणि कांदा होता ना ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे अचूक प्रमाण आहे इथे 3 किलो चिकन बनवण्यासाठी। हे सर्व जिन्नस खूप जास्त गरम आहे, ते थंड झाल्यानंतर मग ह्याला वाटून घ्यायचं। तर वाटताना सर्वात आधी धणे जिरे आणि बडीशेप होतं ना त्याला मी एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि त्याची एक पावडर तयार करून घेतली आणि मग ह्याच पावडरमध्ये जे माझे जिन्नस मी तयार करून ठेवले होते ना ते सर्व जिन्नस थोडे थोडे करून टाकले आणि व्यवस्थितपणे त्याचं वाटण तयार करून घेतलं। शक्य होईल तेवढं या वाटण तयार करताना पाण्याचा वापर कमी करावा। आता जेवढं माझे हे सर्व जिन्नस होते ना ते सर्व वाटून हे एवढं वाटण इथे तयार झालेलं आहे। जे प्रमाण सांगून मी तुम्हाला वाटण तयार करायला सांगितलं आहे तेवढ्याच प्रमाणात इथे वाटण तयार करायचं आहे, तरच तुमचं जे चिकनचा रस्सा आहे तो एकदम ॲक्युरेट प्रमाणामध्ये चांगला तयार होईल। तर चिकनला फोडणी देण्यासाठी एका मोठ्या टोपामध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल टाकून घेतले। तेल गरम नव्हतं, कोमट तेल होतं, तेव्हाच मी ह्या तेलामध्ये इथे 3 मोठे चमचे काश्मीरी तिखा लाल मसाला, 3 मोठे चमचे घाटी मसाला टाकून घेतला। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून 15 ते 20 सेकंद या मसाल्याला तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं। लाल मसाला करपू नये त्यामुळे लगेचच जो मी तयार केलेलं वाटण होतं ना ते वाटण थोडं थोडं करून या मसाल्यामध्ये इथे मी टाकून घेतलेलं आहे। आता इथे लाल तिखटाचा वापर तुम्हाला तुमच्या अंदाजे करायचा आहे, तुम्ही केवढं तिखट खाता त्यानुसार तुम्हाला इथे लाल तिखटाचा वापर करायचा आहे। ते मी थोडं वाटण टाकलं आणि हे वाटण चांगलं तेलामध्ये मिक्स करून घेतलं। तेल आणि मसाल्यामध्ये चांगलं वाटण मिक्स झालं की लगेचच मी त्याच्यामध्ये बाकीचं राहिलेलं वाटणसुद्धा टाकून घेतलं। त्याच्या टोपामध्ये मी वाटण ठेवलं होतं त्यामध्ये सुद्धा थोडं वाटण तसंच राहिलेलं, तर त्यामध्ये अर्धा कपभर पाणी टाकून घेतलं, ते मिक्स केलं आणि ते सुद्धा राहिलेलं वाटण ह्याच्यामध्ये टाकून घेतलं। व्यवस्थितपणे मीडियम फ्लेमवरती मी हे वाटण चांगलं परतवून घेतलं आणि मला इथे मिठाचा अंदाज आहे म्हणून मी मीठ इथे आधीच टाकून घेतलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा मसाल्याला चांगलं इथे मी फिरवून घेतलं आहे। आता हा मसाला चांगला फिरवून घेतल्यानंतर मी या मसाल्यामध्ये लगेचच इथे एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकून घेतलेला आहे। तर इथे मी हा एव्हरेस्टचा चिकन मसाला 2 चमचा भरून टाकून घेतलेला आहे। तो मसालासुद्धा मी इथे मोठा चमचा भरूनच घेतला होता। तो मसाला चांगला इथे मिक्स करून घेतला, त्यानंतर टोपावरती ते झाकण ठेवून घेतलं। झाकणऐवजी तुम्ही ते परात म्हणू शकता कारण की माझा टोप खूप मोठा होता। 3 ते 4 मिनटं स्लो फ्लेमवरती मसाल्याला चांगलं शिजवून घेतलं। त्यानंतर मी टोपावरचं झाकण काढलं, मसाल्याला एकदा फिरवून घेतलं। त्यानंतर एक छोटा चमचा भरून इथे मी
हळद टाकून घेतली मसाल्यामध्ये आणि त्यालासुद्धा छान फिरवून घेतलं। तुझ्या गॅसवर एका टोपामध्ये मी ते 3 ग्लास पाणी उकडत ठेवलं होतं। ते पाणी चांगलं उकडून झालं ना की ते गरम पाणीच मी या मसाल्यामध्ये इथे टाकून घेतलं आणि त्याला चांगलं या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं। थोडा ग्रेव्हीचा टेक्स्चर दिला जेणेकरून मसाला चांगला शिजला गेला पाहिजे। मग मी याच्यावरती पुन्हा परात ठेवली आणि एक 5 ते 6 मिनिटे ह्याला असेच ठेवले। 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याला चांगली उकड फुटली होती या ग्रेव्हीला आणि त्याचबरोबर साईड बाय साईड याला तेलसुद्धा सुटलं होतं, म्हणजेच हे मसाले इथे चांगले प्रकारे शिजत होते। मी पुन्हा या टोपावरती झाकण ठेवलं एक 3 ते 4 मिनिटासाठी। 3 ते 4 मिनिटानंतर पुन्हा टोपावरचे झाकण काढले तर जसजशी ग्रेव्ही शिजत होती ना तसतसं या ग्रेव्हीला इथे मस्त तेल सुटत होतं। आता ह्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं होतं, म्हणजेच आपले ही जो मसाला आहे तो पूर्ण शिजला गेला होता। मग या शिजलेल्या मसाल्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकून घेतलं। तर इथे मी 3 किलो चिकनला स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्यानंतर ते चिकन मी ते यूज केलं होतं। आता थोडं थोडं करून सर्व चिकन मी या ग्रेव्हीमध्ये इथे टाकून घेतलं। त्यानंतर या ग्रेव्हीमध्ये चांगलं चिकन मिक्स करून घेतलं। तर मला इथे ग्रेव्हीवालं चिकन बनवायचं होतं, त्यामुळे मी आता काय केलं ह्याच्यामध्ये पुन्हा मला पाणी ॲड करायचंच होतं। तर साईडला मी टोपामध्ये पुन्हा 2 ग्लास पाणी तापत ठेवलं होतं। ते मी मोठे ग्लास वापरले होते। तर इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणजेच गरम पाण्याचा वापर केल्याने कुकिंग थांबत नाही। जर थंड पाणी वापराल तर कुकिंग थांबते आणि थोडं चवीलासुद्धा बदल येतो। ग्रेव्ही एकदा चांगली हलवून घेतली की लगेचच टोपावर पुन्हा परात ठेवून घेतली एक 6 ते 7 मिनिटासाठी। 6 ते 7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला किती मस्त अशी तरी सुटलेली आहे। सर्वात आधी तेलामध्ये लाल तिखट मसाला चांगला फ्राय करून घेतला म्हणून ही अशी तरी सुटलेली आहे। एकदा मी व्यवस्थितपणे या चिकनला छान एकदा फिरवून घेतलं आणि मग पुन्हा या टोपावरती इथे परात ठेवून घेतली एक 10 ते 15 मिनिटासाठी। गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवली होती। 10 ते 15 मिनिटानंतर मी टोपावरचं झाकण काढलं, चिकनला एकदा मिक्स करून घेतलं। हे चिकन ऑलमोस्ट इथं रेडी झालं होतं। चिकनला शिजायला जास्त वेळ लागत नाही, फार फार तर 20 ते 25 मिनिटच भरपूर असतात। तर एक मी चिकनचा तुकडा इथे काढून बघितला आणि त्यानंतर त्याला एकदा प्रेस करून बघितलं तर हे चिकन जे आहे ते पूर्णपणे इथे शिजलं गेलं होतं। मी थोडंसं चिकन एकदा ट्रायसुद्धा केलं तर हे चिकन शिजलं गेलं होतं। तरीसुद्धा मी इथे ना 3 ते 4 मिनिटे आता टोपावर झाकण न ठेवता हे चिकन असं शिजवून घेतलं। पण आता मात्र मी गॅसची फ्लेम इथे हाय केली होती, कारण की हे खूपच जास्त ग्रेव्ही झालेली म्हणून मला ह्याला थोडं अटवायचं होतं। 3 ते 4 मिनटं या चिकनला अशीच उकड काढून घेतली आणि मग त्यानंतरचा व्हिडिओ इथे शूट नाही झाला आहे। तर त्यानंतर मी चिकनवरती कोथिंबीरची गार्निशिंग केली होती आणि मग नंतर मी हे गरमागरम चिकन सर्व केलं होतं। हा चिकनचा रस्सा पावासोबत किंवा तंदुरी रोटीसोबत किंवा चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी एकदम उत्तम असा लागतो। त्याचबरोबर मी सांगितलेल्या अचूक प्रमाणामध्ये जर का तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघितली तर तुमचा हा चिकन रस्सा फसणार नाही आणि एकदम व्यवस्थित तयारसुद्धा होईल। चिकन रस्स्याची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।